जर्सी परिधान केलेली आहे. कुठल्या संघाची लॉटरी लागेल, ठाकूरपाडा, पिंपळगर की मात्र सरवली, पाहूया. ठाकूरपाडा, तर ठाकूरपाडा संघाची लॉटरी लागलेली आहे. तेच नाव नक्कीच माझ्या तोंडामध्ये आलं होतं, त्या नावाचा उल्लेख केला होता. आणि ठाकूरपाडा संघ सेमीफायनल मध्ये धडक मारतोय. अभिनंदन गणेश ठाकरे, अभिनंदन अष्टनायक ठाकूरपाडा. ठाकूरपाडा संघाची नक्कीच लॉटरी लागलेली आहे. ठाकूरपाडा संघाने पुढे क्वालिफाय केलेलं आहे. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी पिंपळगर विपक्ष जयनमन सरवली या दोन संघामध्ये. आमचे ऑफिशियल पंच सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सर मैदानामध्ये मंद पावल्याने प्रवेश करताना. यंदाचा हंगाम नक्कीच पोटी प्लस क्रिकेटच्या नावे राहिलेले आहे. पण पोटी प्लस मधील सुनील पवार सर जर बघितलं तर समालोचक असू द्या, पंच असू द्या आणि स्कोरर असू द्या, खूपच बिझी राहिलेले आहेत. सर्वाधिक स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये ओपन ग्रामीण पेक्षा पोटी प्लसच्या स्पर्धा जास्त आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. जवळजवळ या संघटनेचा विचार केला तर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देतात की 31 स्पर्धा या अंगामध्ये सर्वाधिक स्पर्धा पाहायला मिळालेल्या आहेत. तर पहिला सेमीफायनल सामना आई गावदेवी सोनाली विपक्ष गावदेवी भादवड या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी भादवड संघासाठी सूत्रसंचालकांचे एव तरे सर, आणि मनोहर तरे सर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद रवींद्र तरे सर आणि मनोहर तरे सर या दोन्ही तरे ब्रदरचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सामना 3 षटकांचा असणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आणि अंतिम सामना हा 4 षटकांचा खेळला जाईल जर आपल्याकडे वेळ उरला तर. आई गावदेवी सोनाली संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, ज्या जोडीने मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती त्या जोडीमध्ये मात्र आता बदल केला जातोय, कारण सलामीला बढती दिली गेलेली आहे. संजय मडवी मागील सामन्यामध्ये सलामीला आपल्याला पाहायला मिळालं, तर लास्ट इनिंगला आपल्याला पाहायला मिळतोय अरुण पाटील. या सामन्यामध्ये सलामीला हरड आपल्याला पाहायला मिळत नाही, ज्यांनी मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळी मात्र पहिला चेंडू जादुई चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज कैलास. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. हळूवार चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर टर्न आपण पाहतोय. यावेळी दिशा दिलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये एका धावेसाठी एकरी धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज संजय मडवी. आणि एका धावेने अकाउंट ओपन होतोय आई गावदेवी सोनाली या संघाचं.
पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय गावदेवी भादोर विरुद्ध आई गावदेवी सोनवाल या दोन संघामध्ये. यावेळी प्ले आणि मिस. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कैलास ज्या गोलंदाजीसाठी खरं तर ओळखला जातोय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फोर पॉईंट रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण टीपला. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने ओढून होती ती धावपलकर 2 धावा. 3 षटकांचा सामना आणि पहिले षटक घालण्यासाठी कैलास. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये होता मात्र सेफ लँडिंग होते आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल ओढून होती ती धावपलकर 3 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये जादूगार कैलास नाईक यांनी फक्त इनमिन 3 धावा खर्च केलेले आहेत. जैसा नाम वैसा काम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आणि या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय कैलास नाईक याच्या माध्यमातून. 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आज 13 जून शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दीपक येतोय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेल तिथे कॅरी करू शकला नाही. झेल सोडला जातो आणि तोपर्यंत जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज संजय मडवी 1 धाव पूर्ण करतोय. एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकर 4 धावा. धावसंख्या 4. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेला मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावपलकर 5 धावा. 3 षटकाचा सामना आहे. सेकंडलाच षटकाचा खेळ सुरू आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण खूपच कमी चेंडू आता शेष असणार आहेत. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फायनल रिझन मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा वायरचा शर्यत 1+1 2 धाव धावपलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून होती ते धावपलकर 7 धावा. दरम्यान न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील साहेब पप्पू शेट यांचे इथे आगमन झालेले. त्यांच्या सहकार्यांसमवेत पप्पू शेट आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम, मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील सिनियर 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जे नवीन अध्यक्ष आहेत सिनियर 40+ संघटनेचं आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण स्पर्धा पाहतोय 40+ क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि या स्पर्धेमध्ये विद्यमान अध्यक्ष 40+चे प्रदीप पाटील साहेब अर्थात पप्पू शेट यांचं इथे आगमन झालेलं आहे. याने बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर विकेट खेळून काढले. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ती धावपलकावर 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. मात्र जी अपेक्षित धावसंख्या हवी होती सोन्याला संघाला ती धावसंख्या इथे पाहायला मिळत नाही. कारण गावदेवी बहादूर संघाचा विचार केला तर एक तगडा संघ म्हणून 40+ क्रिकेट संघटनेमध्ये गावदेवी बहादूर संघाकडे पाहिलं जात आहे आणि त्यांच्यासमोर 30+ धावा एक चांगलं आव्हान पाहायला मिळालेलं असतं. या अगोदर गावदेवी बहादूर संघाने सहजरित्या विजय संपादन केला होता.
इथे मात्र त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी सोनाली संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र अजूनही काही चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज दीपक यावेळी पंचांचं वाटचा श्रोत आहे. अव्वांतर वाटच्या रूपाने धावसंख्या 12. पहिल्या फेरीमधील पहिला सेमीफायनलचा सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेवी भादोड संघाने जिंकला होता आणि हा सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय सोनाली विपक्ष भादोड या दोन संघामध्ये. यावेळी मात्र स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. दहा संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता आणि या स्पर्धेमधील पहिला सामना आपण पाहतोय आई गावदेवी सोनाली विपक्ष गावदेवी भादोड या दोन संघांमध्ये आणि यानंतरचा क्वार्टर फायनल सामना आपण पाहणार आहोत गावदेवी पिंपळगिरी विपक्ष जॉनमन सरोवली या दोन संघामध्ये. तर गावदेवी पिंपळगिरी संघाचा संघनायक आणि जैनमन सरोवली संघाचा संघनायक आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच आमच्या समालोचन कक्षासमोर टॉस साठी सज्ज राहायचं आहे. या विरुद्धच्या लकी ड्रॉच्या आधारे अश्विनाथ ठाकूरवाडी संघाने दुसऱ्या सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे आणि पिंपळगर विपक्ष सरोवली या संघामध्ये जो विजय होईल तो संघ लढत देईल दुसऱ्या सेमीफायनल मध्ये अश्विनाथ ठाकूरवाडी संघाशी. तो दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सध्या पहिला सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणे निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपलकर 12 धावा. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर 6च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या त्या आई गावदेवी सोनाली संघाने धावपलकर 12 धावा. पहिले षटक कैलास जादूगराचा पाहायला मिळालं होतं ज्या षटकामध्ये फक्त इन 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि दीपक यांनी अगदी दीपक हुडाप्रमाणे गोलंदाजी करताना आपल्या षटकामध्ये एक विकेट प्राप्त केलेला आहे आणि 9 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय गावदेवी भादोड संघाकडून. यावेळी मात्र चेंडूला मेडिकट क्षेत्रामध्ये ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करतो फेकर दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव तिथे पूर्ण. या 2 धावीने संघाची धावसंख्या 14. हाणामारीचे षटक आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल जर चांगल्या स्कोर पर्यंत सोनाली संघाला पोहोचायचं असेल तर. शैलेश राईट मोर द विकेट. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बीट होतोय या यष्टरक्षक तोपर्यंत एक धाव पूर्ण. अव्वांतर 22च्या रूपाने एका धावने संघाची धावसंख्या धावफलकावर 15वर पोहोचते. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये आहे मात्र सेफ लँडिंग होईल. कुठला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. तोपर्यंत वेळ होते फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचे. तिसरी धावण्याचा प्रयत्न तिथे होता मात्र 2 धावांवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावपलकर 17 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला क्वार्टर फायनलचा सामना गावदेवी पिंपळगर विपक्ष जॉनमन सरोवली या 2 संघामध्ये. गुडघावर बसवून चेंडू टोललेला आहे. उंच चेंडू खाली कैलास आणि अशा प्रकारे झेलपाच्या रूपाने फलंदाज बाद. नवीन फलंदाज गोरख जोशी खेळपट्टीवर जातोय. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये या 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत का. यावेळी फ्री अँड मिस. आता मध्ये शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. टॉस साठी यायचं आहे पिंपळकर संघाचा संघनायक
आणि सरवली संघाचा संघनायक. यावेळी फाईन केलेला आहे चेंडूला. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव येते तिथे पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचेत झालेला आहे. वंडर भिवंडी जयेश पाटील याचं ते आगमन झालेलं आहे. वेलकम जयेश पाटील, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या झालेले ते 19 आणि 20 धावांचं एक माफक आव्हान असणार आहे ते गावदेव भादोड संघासमोर. तर या आव्हानाचा पाठलाग गावदेव भादोड संघ कशाप्रकारे करेल तत्पूर्वी आपण टॉस कडे बोलूया. जर्मन सरवली आणि गावदेवी पिंपळगर या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. आणि टॉस साठी मी विनंती करेन ना सिनियर 40+ क्रिकेट संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील अर्थात पप्पू शेट यांना की आपण आपल्या शुभ असते त्यांच्या समवेत वंडर भिवंडी जयेश पाटील, प्रदीप पाटील साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत 40+चे आणि त्यांच्या समवेत वंडर भिवंडी जयेश पाटील ज्याने भिवंडीचं नाव 7 समुद्रापार उज्ज्वल केलेलं आहे. तर दोघांना विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे आणि आपल्या शुभ असते क्वार्टर मधल्याचा सामना जो खेळला जाणार गावदेवी पिंपळगर आणि जर्मन सरवली या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. तर प्रदीप पाटील साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत 40+चे आणि त्यांच्या समेत JP जयेश पाटील वंडर भिवंडी. तर क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार सरवली विपक्ष पिंपळगर या 2 संघांमध्ये आणि 40+चे विद्यमान अध्यक्ष पप्पू शेट यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांच्या समेत जयेश पाटील यांना आपण पाहू शकता. तर टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. सरवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर पुढील सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी प्रत्यक्ष समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकणार आहोत. माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा. अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर. तर जो टार्गेट आहे ते मात्र छोटंसं टार्गेट आहे 20 धावाचं. पाहतोय आपण नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील साहेब म्हणजे लाडके सर्वांचे पप्पू शेट आणि त्याच्या समेत कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सरने उल्लेख केला होता की भिवंडीचं नाव खूप मोठं ज्यांनी केलं ते लोकप्रिय खेळाडू JP म्हणजे जयेश पाटील दादा यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं पण मनपूर्वक स्वागत आहे. आणि धुमाल सर JP म्हटलं सुनील पवारचे खास मोठे फॅन. आणि या विराट कोहलीची उपमा का दिल्या जाते कारण की फाईट करणारा हा खेळाडू आहे. भलेही फटके त्या पद्धतीने नसेल पण जी विजयाची जिद्द आहे ती निर्माण करणारा खेळाडू आहे. अगदी बरोबर सांगितलं आपण कारण की कुठल्याही संघामध्ये जर JP गेला तो संघ नंबर 1 राहणार. तर सलामी जोडी पाहतोय आपण गावदेवी बहादूर संघाची. कैलास जादूगर आणि तिच्या समेत पाहतोय आपण यशवंत. एक धडाकेबाज जोडी खेळपट्टीवर आहे. 18 चेंडूमध्ये 20 धावाचं टार्गेट आहे. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात धुमासर पाहिलं होतं की आपण एक विध्वंसक बॅटिंग पाहिली होती. पहिल्या चेंडूवर फुलचा फटका फाटलाय काय पाहायचा आहे पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये स्कोरलिक क्षेत्राकडे तोपर्यंत मात्र सहज संधी होती. पहिल्या चेंडूवर एकच सिंगल घेऊन मात्र आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडू मात्र सीमा पार फरार होते. हा चौकार.
एक छोटस टार्गेट आहे, पण ज्या प्रकारे प्रहार पाहतोय आपण विजयाकडे वाटचाल करताना गावठी बादुडा संघ सज्ज होताना गोलंदाज त्यास मात्र फ्लॅटेड चेंडू होता, ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह, ठीक लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र संधी होती आरामात एक सहज सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्येत मात्र पुढे सरते ती 6, 14 धावेची आवश्यकता आहे अजून विजय साजरा करण्यासाठी. पादोड संघ एक चांगल्या स्थितीमध्ये रिव्हर्स अटेंड केलंय, लाजवाब फटका, पण प्लेसमेंट ठीक नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल आणि आता मात्र ओव्हर थ्रूच्या स्वरूपात दुसरी धाव सहज कंप्लीट करेल. कॉम्प्युटर ऑफ धुमाल सर निश्चित जयेश पाटील आपण सुद्धा लवकरच पाहणार आहोत पावसाळी स्पर्धेमध्ये सुद्धा, कारण की स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषक म्हणजे ओपन जर विचार केला आपण याच पातात सुरेख फटका, पण चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. करण धुळे अँड कंपनी म्हणजे पावसाळी स्पर्धा धुळेलीचा मेगा बिग शो कमिंग सून, आणि त्यामध्ये ओपन जर तालुक्याचा विचार केला आपण तर ती मध्ये भिवंडीची एक टॉप टीम धनेश 11 या संघाची एंट्री आणि बाजी सुद्धा मारणार. जयेश पाटील कॅप्टन, इथं मात्र कौतुक करावं लागेल सोनाळी संघाचा ज्या प्रकारे पहिला सामना सहज जिंकला होता आणि इथं मात्र 20 धावावर मात्र पहिल्या षटकामध्ये विचार केला आतापर्यंत 8 धावा आहेत, एक गडी बाद केला, इथं मात्र वापसी करेल काय याच पात्र टॅप केले, फक्त छोट्या बॅकिंगचा वापर केला होता, ड्राईव्ह केले चेंडूला कव्हर आणि पॉइंट मध्ये एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी करताना पण नकारते, फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्येमध्ये आपण पुढे सरकणार ती तर षटकाची समाप्ती. तर धावसंख्येमध्ये आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9, 11 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, यानंतर क्वार्टर फायनलचा सामना होईल. सरवली विपक्ष पाहतोय आपण पिंपळग्रसी फाईट पाहायला मिळेल. आज 13 जून जर म्हटलं निश्चित भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष आणि सातत्याने भिवंडी टेनिस क्रिकेट मध्ये खूप मोठे योगदान देणारे जय भैरवनाथ सरळपाडा संघाचे सर्व आदरणीय शरददादा भोईर साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याचा औचित्य साधून पाहतोय की आपण प्रत्येक वाढदिवसाला या स्पर्धेचे आयोजन होतात आणि यावर्षी 10 टीम, गेल्या वर्षी 2 वर्ष जर पूर्वी पाहिलं होतं धुमाल सर आपण तर तब्बल ही स्पर्धा 2 दिवस होती. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी सोनाळी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी तर मात्र नाशिक हायवे अँड या टोपाकडनं अरुण सज्ज होते. 12 चेंडूमध्ये 11 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण संतोष आणि यशवंती जोडी आहे. यावेळेस मात्र हा फटका हवेत आहे, लॉंग ऑन क्षेत्राकडे ठीक आमच्या समोर, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल, इथे मात्र कंप्लेट आणि इथे मात्र ओव्हर थ्रूच्या स्वरूपात अजून एक धाव सहज कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 11, 9 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या सामन्यापासून गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी अल्पेजी गायकवाड हे गुणलेखक ज्यांच्या नावावर एक कीर्तिमान रेकॉर्ड आहे. 40+ विचार केला आपण 31 आणि इतर रेग्युलर क्रिकेट टुर्नामेंट टोटली 53 टुर्नामेंट आणि याचबरोबर चेंडू मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेले, सीमा पार आले, हा चौकार. कॉम्प्युटर ऑफ धुमाल सरांचं रेकॉर्ड तुटल्या गेलं का 123 दिवसाचं कंटिन्यू. तर चौकाने मात्र धावसंख्या धरपडते, धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 15, फक्त 5 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. दरम्यान पाहतोय की अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे खेळाडू आणि माजी संगणक दत्तात्रय यांचं आगमन झालेलं आहे, म्हणजे ठाकूरपाडा गावचे विजय माल्या.
फक्त आणि फक्त एक इथं मात्र सिंगल, धावसंख्या 16, 4 धावेची आवश्यकता आहे. आणि ठाकूरपाडा संघाचा दोन्ही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संदेश सज्ज होताना गोलंदाज. या स्पर्धा फ्लिकचा फटका पाहतोय आपण. स्कोर एक क्षेत्राकडे पाहतोय आपण. एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एक सिंगल. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावीची आवश्यकता आहे. धावसंख्या पाहतोय आपण 17. चांगला परफॉर्मन्स या सामन्यात पाहायला मिळाला नाही. खास बॅटिंग साईडने निराश केले सोनाली संघाला. जेमतेम 30 आकडा जर पार केला असता तर सामना एक रंगतदार पाहायला मिळाला असता, जर त्याला महत्व नसते. यावेळेस मात्र पाहतोय की आपण हा चेंडू चांगला होता, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कारण की पाहतोय आपण पहिला सामना जो खेळला होता भादोड संघाने 36 टार्गेट होतं. 2 षटकामध्ये तो टार्गेट कम्प्लीट केलं होतं, पण 20 धावासाठी अंतिम षटकापर्यंत खेळ गेलाय. कारण की जादूगर बाद झालाय आणि थोडस पाहतोय की यशवंत एका साईडनं जबाबदारी घेऊन बॅटिंग करतोय. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त मला वाटते की 3 धावेची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. सांगता येत नाही. क्रिकेटला चमत्कारी खेळ का म्हटला जातोय. सातत्यानं पाहतोय आपण धुमाळ सर. एकाला असं वाटलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक हातात बॉलिंग पाहायला मिळाली. भुवनेश्वर यांच्या माध्यमातून असं वाटलं होतं की सामना जिंकेल, पण एक छोटीशी का होईना पण एक चांगली पार्टनरशिप तिथून सामना पळवलाय भारतीय संघाच्या हातातून. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र संतोष येतोय. एक मोठी जबाबदारी असेल. सचिन तेंडुलकर सरांची आठवण करावी लागेल. सफल झाला. हुकचा फटका भिरकावलाय आणि विजयी षटकार ठोकलाय इथं मात्र फलंदाजांनी.